आत्ता होणार 14वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. 15 ऑगस्ट 2025 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये स्वतंत्र दिनानिमित्त हप्ता मिळणार का? किती मिळणार? कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार? कशा पद्धतीने मिळणार? अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, कोणत्या बहिणींना मिळणार आहे संपूर्ण अपडेट. आजच्या व्हिडिओला आपण महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता तो कोणता हप्ता असणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तर तो हप्ता असणार आहे मित्रांनो 14वा हप्ता. आणि ट्रायल रनवरून जिल्ह्यानुसार यादी त्यांनी काढलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी त्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसारच पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया स्वतंत्र दिनानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का, किती होणार आणि कशा पद्धतीने होणार. महत्त्वपूर्ण म्हणजे 15 ऑगस्ट ही लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची तारीख ठरणार आहे, कारण की 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिन आहे आणि स्वतंत्र दिनाच्या सर्वांना अगोदरच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. पैसे वितरित करण्याचा निर्णय तो शासनाने घेतलेला आहे. हो मित्रांनो, अतिशय जबरदस्त न्यूज आहे. शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा आणि मुहूर्त ठरलेला आहे 15 ऑगस्ट रोजी पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास वितरण तर होणार आहेत. परंतु पैशांसोबतच मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणीसाठी 3 मोठे निर्णय झालेले आहेत. ते म्हणजे पुढे आपण पाहणार आहोत. हप्तावाढ संदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि आता लाडक्या बहिणींना हप्ता 1400-1500 नाही तर किती मिळणार, वाढून हप्ता जो तो मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं किती पैसे मिळणार व कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार. तर तीन निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत आणि हे 3 निर्णय जे असणार आहे ते 14 हप्ता वाटप संदर्भात असणार आहे. पहिला निर्णय असणार आहे लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 21 रुपये वाढ करण्यासंदर्भात. दुसरा निर्णय असणार आहे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 13 व 12 हप्ता मिळाला नाही त्यांच्या संदर्भात. आणि तिसरा निर्णय असणार आहे हप्त्यासोबतच लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्ट देण्याचं आणि लाडक्या बहिणीच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी एक स्पेशल गिफ्ट देखील शासनाने ठेवलेलं आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता वाढ मिळणार आणि लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आत्ताची कोणती आलेली आहे. तर आताची सर्वात मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेविषयी आलेली आहे. ती म्हणजे 14 हप्ता वाटप संदर्भाची यादी जाहीर झालेली आहे. थोड्याच वेळात मी तुम्हाला ती यादी देखील देणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे DBT जे आहे ते सुरुवात झालेली आहे. DBT म्हणजे काय आहे, तर पैसे ट्रान्सफर करण्याचे जे प्रोसेस आहे तीच आता सुरुवात झालेली आहे. कारण की आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आदिती तटकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 14 हप्ता संदर्भातची मोठी यादी जाहीर केलेली आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 14 हप्ता जमा करा अशा पद्धतीचे आदेश देखील बँकांना देण्यात आलेले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या बँकेमध्ये आज पैसे येणार. आणि बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे, कारण की 13वा हप्ता जर मिळाला नसेल आतापर्यंत तर तो हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे, सोबतच 14वा हप्ता. म्हणजे असे मिळून एकूण 2 हप्ते जे आहेत ते तुम्हाला वितरित केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या पद्धतीने वितरित होणार आहे. तर आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केली संदर्भात. पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 जे आहे ते जमा झाले होते, तो 13वा हप्ता होता. भरपूर लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला आहे, परंतु काही लाडक्या बहिणी ज्या आहेत अजूनही वंचित राहिलेल्या आहेत आणि 14वा हप्ता त्यांना मिळालेला नाही. तर आता ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या त्यांना 13वा अधिक 14 हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या वितरण जे आहे ते केले जाणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एकूण 3,000 रुपयांचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी म्हणजे आता दुसरा टप्पा जो आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आपल्याला आढळून येते, कारण आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेलं आहे. चला तर जाणून घेऊया आज सकाळपासून कोणत्या बहिणींना पैसे येत आहेत. सर्वात प्रथम म्हणजे काळजी करू नका आतापर्यंत पैसे आले नसतील तर, कारण की आता सर्व पैसे जे आहे ते येणार आहे. 12 हप्ता असेल, 13 हप्ता असेल किंवा 14 हप्ता असेल, 3ही हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता पैसे आले नसतील तर हे कामं लगेच करा, तुम्हाला लगेच पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. आधार सेडिंग करा, बँक KYC करा, लाडकी बहीण वेबसाईटवर KYC चालू झाली असेल तर तीच देखील करून घ्या. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ते दर्शवा. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तयार ठेवा. तुम्हाला देखील आपण आपल्या चॅनलतर्फे मदत करणार आहोत तुम्हाला पैसे मिळण्यासाठी. त्यामुळे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 3 महत्त्वपूर्ण याद्या ज्या आहेत ते जाहीर झालेल्या आहेत आणि या यादींच्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये सर्वात पहिली यादी असणार आहे मित्रांनो पात्रता यादी. ज्या लाडक्या बहिणीचं नाव पात्रता यादीमध्ये आहे अशाच लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळत आहे, 14वा मिळत आहे आणि 12वा तर मिळालेला आहेच. चला तर जाणून घेऊया कोणते ते 15 जिल्हे आहेत. त्याच्या 15 जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण सुरू होणार आहे व तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे मिळणार किंवा कशा पद्धतीने पैसे मिळणार संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया.
चला तर आजच्या व्हिडिओला महत्त्वपूर्ण आपण माहिती पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरण संदर्भात. ती म्हणजे बीडपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव आहे, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, परभणी व जालना या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण असणार आहे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे शहर. त्याच्यानंतर असणार आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि मुंबई. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शेवट असणार आहे नागपूर साईडला शेवटी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 3 भावांनी लाडक्या बहिणीसाठी 3 मोठे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. आता हे निर्णय कशा संदर्भात असणार आहेत, तर हे निर्णय असणार आहेत मित्रांनो 14 हप्ता वाटप संदर्भात. 14 हप्ता आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. सोबतच तुमचा दुसरा भाऊ म्हणजे देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींना वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये देणार आहोतच. आणि अजितदादांनी सांगितलेलं आहे आम्ही ही योजना 5 वर्ष अजिबात बंद पडू देणार नाही, 5 वर्ष तुम्हाला पैसे मिळतच राहतील. चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट कोणता असणार आहे 15 ऑगस्ट दरम्यान. मित्रांनो सिलाई मशीन योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असणार आहे आता ही. आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तुमचा व्यवसाय करण्यासाठी एक सिलाई मशीन जी आहे ती दिली जाणार आहे. यामध्ये मग तुम्हाला त्यासाठी 15,000 रुपयांची सबसिडी देखील मिळणार आहे. सोबतच तुम्हाला एक चांगल्या ठिकाणी तुम्हाला एक भेटू शकते. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम सिलाई मशीनचे अर्ज जे येत्या 2 दिवसात चालू होणार आहेत. त्या संदर्भात अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कुठे भरायचा ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ते तुम्हाला अशा पद्धतीने गोष्टी लागणार आहेत. आणि सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या की तुम्हाला देखील सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे. व एकूण सिलाई मशीनच्या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते म्हणजे किती तर तुम्हाला मिळणार आहेत एकूण 15,000 रुपये. आणि 14 हप्त्या संदर्भात अतिशय मोठी अपडेट आलेली आहे. आता ही मोठी अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना आता पैसे जे आहे ते 2100 रुपये हप्ता वाढ जे आहे ती होऊ शकते. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीने हप्तावाढीसाठी वाट पाहत होत्या आणि आज तो दिवस अखेर उजळलेला आहे. आता लाडक्या बहिणींना डायरेक्ट 2100 रुपये जे आहे ते वितरण केले जाणार आहेत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे या 3 भावांनी तुमच्यासाठी 3 मोठे निर्णय जे घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी देखील सुरुवात होणार आहे. आणि मोठा GR देखील आलेला आहे. आणि या GRच्या अंतर्गत तुम्हाला पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आपण थोड्याच वेळा जाणून पुढे आपला एक नवीन व्हिडिओ येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला 2 नवीन GR दाखवणार आहेत. ज्या GRच्या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार का आणि मिळाले तर किती मिळणार किंवा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला किती पैशांचा लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे अशा संपूर्ण अपडेट आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आज तुम्हाला पैसे मिळतील तर त्याच्याविषयी तर फिक्स झालेलं आहे. किती मिळाले ते देखील तुम्ही सांगू शकता 3,000 4,000. आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि पैसे जर तुम्हाला असेच पडत पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करा. तुम्हाला देखील पैशांचं वितरण जे आहे ते 100% होऊन जाणार व तुम्हाला 14 हप्ता देखील मिळणार आहेच. आणि हे निर्णय जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी मोठे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी भेटूया परत पुन्हा एकदा.